सिलेंडरमुळे राज्यात अडचणी भासत आहे. अशाच जर बघितलं असेल तर नागपुरात सुद्धा अशाच प्रकारच्या ज्या अडचण नागरिकांना भासत असल्याचे चित्र सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहे. मी लाकूड गोदाममध्ये या ठिकाणी जर बघितलं असेल तर दैनंदिन जीवन जगण्यासाठी ज्या पद्धतीने सिलेंडरचा उपयोग होत होता, आता कुठेतरी जे आहे ते जलाव लाकूडचा उपयोग जे आहे ते नागरिक करताना दिसत आहे. अशाच प्रकारची परिस्थिती सध्याच्या घडीला उपराजधानीत पाहायला मिळत आहे. मी जलाव लाकूड घेण्यासाठी जे आहेत ते नागरिक या ठिकाणी आलेले आहेत. अवय व्यक्ती आले आहेत, त्यांच्यासोबत आपण संवाद साधूया. काय सांगाल, जलाव लाकूड घ्यायला आलं, काय सिलेंडर मिळत नाही का? नाही, सिलेंडर मिळत नाही आहे. नंबर लावला आता 40 दिवसानं म्हणते, 25 दिवसानं. तरी आम्ही म्हटलं सोय लावून ठेवासाठी लाकूड घेण्यात आलो. का किती सिलेंडर आपल्याला मिळतात महिन्याला? महिन्याला तेवढं पाहिलं तरी मिळते नंबर लावल्या 2-3 दिवसानं. आता मिळत नाही का सध्या? नाही, आता काय काळ्या घ्यायला आला तुम्ही? हा काळ्या घ्यायला लावलो. बघू शकता की काळ्या घ्यायला जे आहेत ते आलेले आहेत. या ठिकाणी जर बघितलं असेल तर महिला सुद्धा आल्या, त्यांच्यासुद्धा संवाद साधण्याचे प्रयत्न करू. काय सांगाल, लाकूड घ्यायला काय समस्या आहे? आमच्या घरी लग्न आहे. 14 तारीख, 15 तारीख, 16, 17 कार्यक्रम राहते. आमच्या घरी पाहुणे येईन तर आमच्या घरी सिलेंडर नाही, काही नाही, म्हणून हे काढायला आलो आम्ही. कॅटरसवाल्याला तर सांगितलं असेल ना? कॅटरेसवाला आम्हाला सिलेंडर मागून राहिले, आम्ही कुठून देऊन? आम्हालाच नाही भेटून राहिले तर आम्ही कुठून देऊन दिले 10 सिलेंडर? मग कुठले म्हणजे पाहुणे कुठले आहेत आणि काय तुम्ही सोय केली आहे? पाहुणे मांडरचे आहे, उमरेटचे आहे, कुईचे आहे, रामटेकचे आहे, काचोरारीचे आहे. हर गावगावचे पाहुणे येणार आमच्याकडे. आम्ही ढिवर समाज आहोत. किती आपण किती लाकूड घेतल्यात आता? आता 7-8 मन घेतले आहेत. अच्छा, किती झाले? 7-8? 7-8 तरी 280 किलो. बघू शकता की या संबंधित महिलाच्या घरी जे आहे ते लग्न आहे आणि एकूणच जर बघितलं असेल तर यांना जे आहे ते लाकूड घेऊन जावं लागत आहे. सिलेंडर जे आहे ते कॅटरसवाल्याने नकारलं आहे आणि त्यामुळे एकूणच जर बघितलं तर उपराजधानीत सुद्धा अशीच परिस्थिती जी आहे ते सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहे आणि लाकूड गोदामवर जे आहे ते नागरिक येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन मंगेश मोहितेसह तेजस मोतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर.